पुतना कोण होय? बलीची मुलगी होय. द्वापार युगामध्ये झाली. ते सविस्तर वर्णन भगवंताचा जन्म झाल्यावर सांगलं. मग रत्नावली, विद्याविली आणि शुक्राचार्य एकत्र आले. आक्षेप घेऊ लागले कोणावर? भगवंतावर. भगवंता, तू शेली आहे, शेळ केला आम्हाला, आमच्यावर शेळ केला. म्हणता का आमच्या बापाला बळी पाताळी घातलं. मग याच्यावर महावियोग चालवा. भगवान विष्णूजीवर महावियोग चालवा. तेव्हापासून राष्ट्रपतीचा महायोग जो शब्द आहे तो तेव्हापासून आलेला आहे. महावियोग जेव्हा चालतो तेव्हा राष्ट्रपती पद खतम होतं. हे विष्णू उत्पत्ती स्थिती लयाचं ठिकाण आहे. स्थिती म्हणजे सांभाळ करणे, हे पद नष्ट करण्यासाठी, त्याला हटवण्यासाठी हा महावियोग ठरवला. मग याचा अध्यक्ष कोणाला करायचं? चर्चा चालू झाली. कोणी म्हणे विष्णूजीला बनवा. मग लोक बाकीचे देव म्हणत विष्णूजीला जर बनवलं, याचाच विरोधामध्ये कंप्लेंट आहे. आणि यालाच अध्यक्ष जर बनवलं तर न्याय कोणाकडून देईल? तो महाराज कोणाकडून देईल न्याय? स्वतःकडून देईल ना. म्हणून याला ठेवायचं नाही. कोणाला ठेवायचं? गणेशजीला ठेवायचं. गणेशजी बुद्धीची देवता आहे. गणेशजीला त्याचे अधिकारी बनवले. गणेशजीनं न्याय दिला काय हे जे भगवंत केलं तुम्ही हे बरं नाही केलं, हे तुमची चुकी आहे. या चुकीचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागल. आता याचं प्रायश्चित्त कोणतं आहे? तर जो देईल याची शिक्षा. बलीवर जे केलं तर बलीच तुम्हाला शिक्षा करेल. बघा इथं एक सुद्धा मोठा पॉइंट आहे. बली तुम्हाला शिक्षा करेल. बलीने विचारण्यात आलं, बली राजा तुम्ही भगवंताला कोणती शिक्षा करता? त्यावेळेस बली म्हणतो, हे स्तवा इथं स्थगित करा, मला 3 दिवसाचा वेळ द्या. किती? 3 दिवसाचा वेळ द्या. 3 दिवसांमध्ये बलीराजा स्वर्गामध्ये गेला आणि आपल्या पंजोबाकडे गेला. आणि पंजोबाला कोणाकडे? भक्त प्रल्हादाकडे. आणि भक्त प्रल्हादाला म्हणतात पंजोबाला म्हणतात बलीराजा. पहिल्यांदा बलीराजानं सांगणं सुरुवात केली तर त्यावेळेस बलीराजाची पाठ ही पुन्हा प्रल्हादानं थोपटली का माझ्या कुळामध्ये जन्माने आलेला तू, माझ्या कुळामध्ये माझं नाव रोशन केलं, जा बली तुझ्यासारखा माझ्या कुळामध्ये उद्धार करणारा जा. एकच मन भगवंताला काय म्हण का तू मला पाताळाचा राजा केला ना, त्या पाताळाचा फक्त तू काय होय? द्वारपाल होय. बस एवढी शिक्षा फक्त तुला. आले 3ऱ्या दिवशी वापस. आणि बैठक ठरली. त्या बैठकीमध्ये निर्णय झाला का याला शासन जे करायचं आहे तर मी शासन निवडलेलं आहे. का या भगवंताला, भगवान विष्णूजीला एकच शासन आहे, ते म्हणजे पाताळाचा द्वारपाल करायचा. बस जिथं हे निर्णय झाला दादा, जवळ लक्ष्मी होती पण लक्ष्मीकडे दुखणंही पाहिलं नाही, निघाले बलीच्या माग, पाताळामध्ये गेले. पाताळामध्ये त्यांनी काय केलं? बलीचं द्वारपाल पण केलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता एक मोठा क्लिव आहे कसा चातुर्मास कसा तयार झाला. चातुर्मास याच्यामधला क्लिव सांगतो. माझ्या कथेमध्ये काही ना काही तथ्य असते, काहीतरी क्लिव निघतो. जसा पहिल्या कथेमध्ये गंगा कशी अवतरित झाली हा एक क्लिव होता. या कथेमध्ये पुन्हा एक क्लिव आहे, चातुर्मास कसा निर्माण झाला. बलीने भगवंताला द्वारपाल बनवलं. मग आता लक्ष्मी मातेजवळून भगवंत जर गेले तर लक्ष्मी माता
एकट्या राहिल्या. आता कसं करायचं? मग हे ब्रह्माजीकडे जा, शिवजीकडे जा, लक्ष्मी माता इकडे जा तिकडे जा, काही कोणा सांगितलं नाही, आम्ही काही करू शकत नाही. शेवटी नारदाची स्वारी जिथून चालली होती, कोणाची? नारदाची स्वारी चालली होती. नारदा मग ते लक्ष्मी मातेच्या डोळ्यानं दिसले, हे नारदा इकडे इकडे, कुठं लग बघितलं जात ये इकडं. मग नारद माता काय सेवा आहे, काय काम काढलं? काय नाही म्हणे, अरे नारदा हे माझे स्वामी इतके इतके दिवस झाले हे ते बलिराजाचे द्वारपाल म्हणून आहेत आणि मी इथे एकटी आहे. आता मी एकटं जीवन कसे व्यतीत करू? काहीतरी तोडगा काढणं. त्यावेळेस नारद मुनी म्हणतात, आई सांगू का? एक सांगतो, तुम्हाला जर समजा तिथं पोहोचायचं असेल आणि तुमचे पती जर तिथून इथं आणायचे असेल तर एक सांगतो, काय? ऐका, बलीने बहीण नाही, तुम्ही बहीण म्हणून जा. समोर आहे राखी, रक्षाबंधन. समोर काय आहे? रक्षाबंधन. त्या रक्षाबंधनच्या दिवशी जाऊन बलीने राखी बांधा. झालं तुमचं काम. हिनं ऐकलं, ही पाताळात गेली आणि जात असताना भगवंत द्वारपाल होते. जसे द्वारपाल आतमध्ये जायला लागले, भगवंताला हो कोण आहात तुम्ही? अरे मी मला ओळखलं नाही. ते ओळखी कुठं? तिकडे वैकुंठात, इथं नाही. हा वैकुंठ नाही, वैकुंठ इथं जाऊ देणार नाही. हे कुजबूज चालू असताना बलीच्या लक्षात आलं, कोण आहे म्हणून पाहायला येतो तो. आई, अरे तुम्ही कुठं? तुम्ही कुठं? अरे म्हणे बली, तुला बहीण नाही. उद्या आता रक्षाबंधन आहे, राखी बांधावं लागतं म्हणून ती राखी बांधण्यासाठी तुला आली. बर, मग रक्षाबंधनचा दिवस उजाडला. भावाला बहिणीप्रमाणे तिनं राखी बांधली. बली म्हणतो, ताई माग काय मागतोस? तर काय मागायचं आहे म्हणे? आता माझं कुंकू इथं आणून ठेवलं म्हणे, काय मागू म्हणे तुला? मग अरे हो म्हणे, घेऊन जा म्हणे. घेऊन जा तर विष्णूजी म्हणतात, नाही हे म्हणे सजा भेटलेली आहे, मी तसं येत नाही. मी तुमच्या म्हटल्यानं जाणार नाही, कारण अध्यक्षीय प्रणाली आहे. त्या अध्यक्षीय प्रणाली म्हणजे मला शासन मिळालं, मी हे बोलू शकत नाही, मी येऊ शकत नाही. मग आता काय करावं म्हणजे हे येतील. मग त्यावेळेस भगवान विष्णूजी म्हणतात, बघा मला जर तिकडे न्यायचं असेल या सृष्टीवर, या मृत्यू लोकामध्ये, तर एकच आहे. काय? का? बघा इथं तो पॉइंट आला. तर देवशयनी एकादशी पासून नाही का, देव उठी एकादशी पर्यंत मी भूतलावर राहील. कुठं? सॉरी, कुठं? लक्षात असू द्या. देवशयनी एकादशी पासून तर देव उठी एकादशी पर्यंत मी पाताळाच्या बलीचा द्वारपाल राहील. किती महिने? 4 महिने. मी काय म्हटलं होतं? चातुर्मास कसा तयार झाला, कुठून कुठपर्यंत? देव उठी एकादशी पासून आपला देवशयनी म्हणजे शयन करणे. देवशयनी एकादशी पासून तर देव उठी एकादशी पर्यंत 4 मासात चातुर्मास. कार्तिक महिन्याचा शेवटचा दिवस, ती कार्तिक महिन्यातली शेवटची नाही का शुक्ल पक्षातली एकादशी, ती एकादशी देव उठी. त्या दिवसापर्यंत 4 महिने होतात. तर तो 4 महिने भगवंत कुठं असतात? बलीच्या द्वारपाल. आणि 8 महिने कुठं असतात? लक्ष्मीच्या सोबत असतात. गोपाल कृष्ण भगवान.